भले आज आमच्यावर सांगितलं जातं गेल्या 5 वर्षामध्ये घरपट्टीवर शास्ती लागली, व्याज लागलं, हे लागलं, त्याच्यामुळे लोकांवर खूप अन्याय झाला. परंतु मला या निमित्तानं एकच सांगायचंय की इंदापूर नगरपालिका ही काय माझी वैयक्तिक मालमत्ता नाही की मी ठरवलं आणि आज हे काम केलं. हे काम करत असताना इंदापूर नगरपालिका ही प्रशासकीय नियमानुसार चालते, नगरपंचायत कायद्यानुसार चालते आणि हे व्याज आणि दंड ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि 1965 ऍक्ट मध्ये या गोष्टीची तरतूद आहे. भले आजपर्यंत कोणी म्हणत असेल की आमच्याकडे लावली नाही, आताच लागली, याच्या मागे सुद्धा वेगवेगळी कारणं असतात की आतापर्यंत आपल्याकडे ऑफलाईन होतं, सेंट्रलाइज सिस्टीम नव्हती. परंतु 2015 मध्ये इंदापूर नगरपालिकेचं संगणकीकरण झालं आणि जेव्हा संपूर्ण डाटा ऑनलाईन झाला जो गव्हर्नमेंट पाशी जातो त्यावेळेस गव्हर्नमेंट ज्या गोष्टींच्या त्रुटी आपल्या इंदापूर नगरपालिका कामकाज करताना असतात त्या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी आणि कायद्याने नगरपालिका चालवण्यासाठी मजबुरी करते आणि त्यामुळे व्याज आणि शास्ती हे त्या कारणाने तेव्हापासून इम्प्लिमेंट झालेली आहे. परंतु आज या इंदापूर शहराच्या लोकांना मी एकच या निमित्तानं आश्वासन सांगतो की हे जे व्याज आहे हे व्याज माफीसाठीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने काढलेला आहे. कोणी सांगतं की ही नगरपालिका कोणाच्या सांगून प्रस्ताव पाठवत नाही, आमचं जाणून बुजून अडवणूक केली जाते. मी माझ्या कुटुंबाची अडवणूक करण्याचा आमचा स्वभाव नाही आणि आम्ही जे काय केलेलं आहे ते सांगण्याला आम्हाला कुठल्या मीडियाची गरज नाही किंवा कशाची गरज नाही, हे लोकांनाही माहिती आहे. 100% व्याज माफीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने महाराष्ट्रात कुणाचा पहिल्यांदा केला असेल तर फक्त इंदापूर नगरपालिकेचा गेलेला आहे. परंतु आज अजून त्याच्यावर जो निर्णय होईल, जर 100% माफीचा निर्णय झाला तर आमचा एवढा आनंद कुणालाच होणार नाहीये. परंतु काही माहिती नसताना, काही बोलत असताना खोटं बोल, पण रेटून बोल, नुसतं म्हणायचं की आम्ही हे केलं ते केलं, एकीकडे सांगायचं फक्त इंदापूर नगरपालिकाच व्याज घेते, अख्ख्या महाराष्ट्रात कुठं नाही. महाराष्ट्र शासनाने योजना काढली, आबा योजना, पत्रकारांना बातम्या दिल्या, यांनी छापलं की आमच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला. मग फक्त इंदापूर नगरपालिकेत होता तर महाराष्ट्राचा फायदा कसा झाला याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आजही सांगतात की इंदापूर नगरपालिका फक्त अंमलबजावणी करत नाही तर इंदापूर नगरपालिका सुद्धा या गोष्टीची अंमलबजावणी करेल. आज जेव्हा आम्ही बोलतोय, आज आमच्या बरोबर सरकार आमच्या बरोबर आहे आणि या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्ही सुद्धा आबा योजनेमध्ये आपल्या इंदापूरकरांचं व्याज किती कमी होईल यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. आणि दुसरा विषय आहे शास्तीचा, की म्हणतात की शास्ती जास्त लावली. एकूण 6000 प्रॉपर्टीमध्ये फक्त शास्ती आहे, 400 लोकांना आहे. ती शास्ती का लागली आहे? विनापरवाना बांधकाम केलेलं आहे, बांधकाम परवानगीपेक्षा जास्त केलेलं आहे. आणि मग जर या गोष्टी तुम्ही केल्या असतील, जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर त्याला शास्ती लागली असेल तर तुम्ही सुद्धा ती मान्य केली पाहिजे. कारण इंदापूर नगरपालिका ही फक्त इंदापूर शहराच्या विकासासाठी काम करते. जेव्हा तुम्ही अनधिकृत बांधकाम बांधता त्याला जर तुम्ही पाठीशी घालत गेला तर इंदापूर शहर हे विकसित होऊ शकणार नाही, त्याला रस्ते या गोष्टी होऊ शकत नाहीत.